नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। सकाळ वृत्तपत्रात बोर्डाने एक आर्टिकल डिक्लेअर केलेले आहे, ठीक आहे, आणि ती तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे बाळांनो, ठीक आहे। पूर्ण आर्टिकलला मी तुम्हाला दाखवेल, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओचा विनर चिराग देशमुख होता, ज्याला 1500 रुपीजचा Amazon व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करतो, ठीक आहे। आणि 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे। सगळे IMP प्रश्न, कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो। काही आर्टिकल आलं बोर्डाचं, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ठीक आहे। बघूया आता बोर्डाने काय म्हटलंय, ठीक आहे। पूर्ण सार मी सांगतो तुम्हाला आर्टिकलचा, ठीक आहे। पहिली गोष्ट बोर्डाने जी सांगितली, ऍज पर NEP म्हणजे बाळांनो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नेहमी एम करते की मॅक्झिमम रिझल्ट विद्यार्थ्यांचा प्रोड्यूस व्हावा, ठीक आहे। पूर्ण ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सेंट्रल पॉलिसी असते, विद्यार्थ्यांचा रिझल्ट इम्प्रूव्ह व्हावा यासाठी ही पॉलिसी गव्हर्नमेंटने फॉर्म केलेली आहे, ठीक आहे। या पॉलिसीनुसार महाराष्ट्र स्टेटला सुद्धा हे नोटीस आलेलं आहे की जो स्टेटचा जो रिझल्ट आहे तो इन्क्रीज व्हावा, ठीक आहे। कारण दरवर्षी आता आपण बोर्डाचा रिझल्ट बघतोय, बोर्डाचा विद्यार्थी खूप जास्त फेल होत आहे, आणि जेव्हा विद्यार्थी फेल होतो बोर्डाचा, त्यानंतर तो त्याचं शिक्षण स्टॉप करतो, आणि यामुळेच असाक्षरता वाढते बाळांनो, ठीक आहे। आता यासाठी महाराष्ट्र बोर्ड काय काय काम करते त्याच्याविषयी जाणून घेऊया, कारण ते महत्वाचं आहे, ठीक आहे। आणि एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर आणि सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। तुम्ही लास्ट इयर चेक करू शकतात, लास्ट इयरचे फीडबॅक चेक करू शकतात वेबसाईट वरती। मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी 90-95% स्कोर केलेला आहे, ठीक आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। पहिली गोष्ट महाराष्ट्र बोर्डाने सांगितलं की विद्यार्थ्यांना जेवढी हेल्प आम्ही प्रोव्हाइड करू शकतो ऍज अ बोर्ड आम्ही करतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांचं पासिंग पर्सेंटेज इन्क्रीज व्हावं। आता हेल्प बोर्ड कशा पद्धतीने प्रोव्हाइड करते ते पण बोर्डाने सांगितलंय। इथं बोर्डाने मेन्शन केलंय की आम्ही विद्यार्थ्यांना सोर्स ऑफ क्वेश्चन सुद्धा सांगतो, ठीक आहे, की कुठून प्रश्न आम्ही विचारतो, जेणेकरून विद्यार्थी ते सोर्सेस करू शकतील, ठीक आहे। त्याचप्रमाणे बोर्डाने हे सुद्धा सांगितलंय आम्ही इम्पॉर्टंट चॅप्टर सुद्धा आता डिक्लेअर करतोय, जेणेकरून विद्यार्थी तेवढे चॅप्टर करून ऍटलीस्ट त्यांचा स्कोर खूप जास्त इम्प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे। आता बोर्डाने सांगितलं होतं, मागच्या आर्टिकलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की प्रश्न कुठून विचारतं बोर्ड, ठीक आहे। त्याच गोष्टींना बोर्डाने सांगितलंय 32% प्रश्न जे असतात बोर्डात ते PYQs मधून रिपीट झाले होते बाळांनो। 8% प्रश्न तुमचे सॅम्पल पेपर मधून रिपीट झाले होते। 40% प्रश्न तर इथंच झाले, जे बोर्डाने सांगितले की इथून रिपीट होतील। त्यानंतर बोर्डाने खूप महत्वाची गोष्ट सांगितली बाळांनो, इम्पॉर्टंट चॅप्टर, जेणेकरून विद्यार्थी 35% इझिली काढू शकतात, ठीक आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे चॅप्टर्स बोर्डाने 35% म्हणजे जे फेल होतात विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगितलंय। पण तुम्ही थोडे बेटर विद्यार्थी आहेत, जर तुम्ही थोडे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, मी गॅरंटी देतो तुम्ही हे चॅप्टर करून 90% आणू शकतात। बोर्डाने स्वतः सांगितलंय हे चॅप्टर 90% आणून देतात, ठीक आहे। मी तुम्हाला सगळे चॅप्टर सांगतो, ठीक आहे। फिजिक्सचे चॅप्टर पहिले बघूया, मागच्या एक व्हिडिओमध्ये पण आपण कव्हर केले होते, पण आता व्यवस्थित सांगतोय, व्यवस्थित बघा। फिजिक्सचं पहिलं चॅप्टर तुमचं रोटेशनल मोशन, दुसरं तुमचं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, तिसरं तुमचं थर्मोडायनामिक्स, चौथं तुमचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। त्यानंतरचे दोन जे चॅप्टर बोर्डाने मेन्शन केले, पहिलं म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक, दुसरं म्हणजे तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी, आणि त्यानंतर अजून दोन चॅप्टर बोर्डाने मेन्शन केले, तुमचं वेव्ह ऑप्टिक्स आणि EMI। जर हे 7-8 चॅप्टर बोर्डाने जर तुम्ही केले, तुमचे 90% येणार आहेत बाळांनो। फक्त 8 चॅप्टर करून 16 मधून फक्त 8 चॅप्टर जरी केले, तुम्ही वेटेज पण बघू शकतात, 8 चॅप्टर केल्याने 90% येणार, आणि हे बोर्डाने पण ऍक्सेप्ट केलं बाळांनो, बोर्डाने पण अनाउन्स केलं। आता एवढे जे मी फिजिक्सचे चॅप्टर सांगितले ना, फिजिक्सचे जे चॅप्टर सांगितले मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन त्या चॅप्टर मधले आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर टाईप येतील बाळांनो, ठीक आहे। म्हणून फिजिक्सचे जेवढे चॅप्टर सांगितले तेवढे व्यवस्थित करा। त्याचप्रमाणे केमिस्ट्रीचे सुद्धा बघू। केमिस्ट्रीचं पहिलं इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणजे थर्मोडायनामिक्स। जर तुम्ही फिजिक्सचं थर्मोडायनामिक्स केलं, केमिस्ट्रीचं ऑटोमॅटिक होतं, हे स्वतः बोर्ड बोललेलं आहे, ठीक आहे। बोर्डाने दुसरं चॅप्टर सांगितलं तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तिसरं सांगितलं ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, चौथं सांगितलं ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स, 5व्या नंबरचं चॅप्टर सांगितलं अल्कोहोल, फिनोल, इतर, 6व्या नंबरचं चॅप्टर सांगितलं अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, 7व्या नंबरचं चॅप्टर सांगितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, 8व्या नंबरचं चॅप्टर सांगितलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड। हे 8 चॅप्टर जरी केले तरी तुम्ही 90% आणू शकतात बाळांनो, कारण हे 8 चॅप्टर तुमचे 60 मार्क मिळून देतील तुम्हाला, ठीक आहे। 98 पैकी 60 मार्क, कारण बोर्डाचा टोटल पेपर 98 मार्काचा येतो, 98 पैकी 70चा सोडवायचा असतो केमिस्ट्रीचा। 98 पैकी 60 मार्काचा जरी सोडवला, हे 60 झाले, इंटरनलचे तुमचे 30 भेटले, किती झाले बाळांनो? 60 + 30 90 झाले का बाळांनो? केमिस्ट्रीचे सुद्धा जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ना बाळांनो, आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेत, मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन बोर्डात तिथूनच येतील, ठीक आहे, व्यवस्थित करून घ्या, ठीक आहे। आता मॅथचे कोणते चॅप्टर बोर्डाने सांगितले रे बाळांनो? मॅथचे सांगितलं वेक्टर, डिफरन्शिएशन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन,
त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन, लाईन अँड प्ले आणि मॅथमॅटिकल लॉजिक. बोर्डाने सांगितलं एवढे जरी चॅप्टर केले तरी विद्यार्थ्यांचा खूप स्कोर बूस्ट होणार आहे. आणि मी गॅरंटी देतो एवढे जरी चॅप्टर केले ना 90% तुमच्या कुठे गेले नाही मॅथ्स मध्ये सुद्धा. हे चॅप्टर तुमचे 70 मार्क आणून देतील बाळांनो 112 मार्कांपैकी. मार्क्स विथ ऑप्शन तुमचे 112 असतात मॅथ्स मध्ये, 112 पैकी तुमचे 70 मार्क येतील. आणि फायनली बायोलॉजीचे पण मी सांगतो, बायोलॉजीचं तुमचं रिप्रोडक्शन इन एनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि तुमचं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, हे इंपॉर्टंट 4 चॅप्टर बोर्डाने मेन्शन केलेले. ठीक आहे, बायोलॉजीचे कमी मेन्शन केले, आय ऍग्री. ठीक आहे, पण हे चॅप्टर 4 चॅप्टर सुद्धा आहे ना, प्रत्येक चॅप्टर मधून 7-8 मार्काचं विचारलं जातं बाळांनो. 8-32 मार्क तुमचे फक्त 4 चॅप्टर करून येत आहे. ठीक आहे, हे झालं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ठीक आहे, बोर्डाने हा खूप चांगला निर्णय घेतलाय की जेणेकरून विद्यार्थ्यांचं पासिंग पर्सेंटेज वाढावं. ठीक आहे, पण याचा तुम्ही फायदा करून घ्या बाळांनो. ठीक आहे, जरी हा नियम बोर्डाने 35% विद्यार्थ्यांसाठी सांगितलाय ना, की 35% पेक्षा कमी जे विद्यार्थी आणतात त्यांच्यासाठी आम्हाला फायदा करून द्यायचा आहे, पण जर तुम्ही स्कॉलर असणार तुम्ही यांचा 2x फायदा करून घेणार. ठीक आहे, बोर्डाने जे चॅप्टर सांगितलं त्याला युटिलाइज करा. ठीक आहे, त्याला डबल डाऊन करा, तुमचे मार्क्स डबल डाऊन करू शकतात तुम्ही. ठीक आहे, व्यवस्थित या गोष्टीचा फायदा करा. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. कोणतंही चॅप्टर जर तुम्ही करताय ना, थर्मोडायनामिक्स करताय सपोज, थर्मोडायनामिक्सचं काय करायचं तुम्हाला, HSC बोर्डाचे एक्सरसाइज करा, त्यानंतर डायरेक्ट टॉप 200 क्वेश्चन मधले जे पण क्वेश्चन असतील ते करा आणि PYQs करा. दॅट्स इट. त्याच्यानंतर काही करायची गरज नाही. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो, काही करायची गरज नाही. 3 गोष्टी केल्यानंतर तुमचे 90% कुठे गेले नाही. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा नक्की आम्हाला सांगा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या बाळांनो, मिस नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.